जळगाव आणि धुळे जिल्ह्याच्या सीमेवर असलेला पारोळा हा तालुक्याचा ठिकाण आहे. पारोळा येथील पोलीस स्टेशनचा कारभार सध्या तरुण आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सचिन सानप यांच्या हातात आहे. बुधवार दिनांक 25 जून 2025 रोजी रात्री 11:30च्या सुमारास पोलीस निरीक्षक सचिन सानप आणि त्यांचे सहकारी अधिकारी पारोळा पोलीस स्टेशनमध्ये हजर होते. त्यावेळी तालुक्यातील सुमठाणे गावचे पोलीस पाटील वालजी पोपट पाटील यांनी पोलीस स्टेशनला फोन करून माहिती दिली. सुमठाणे शिवारातील वन विभागाच्या जंगलात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथक तात्काळ घटनास्थळी म्हणजे सुमठाणे गावाच्या हद्दीत रवाना झाली. तेथे पोहोचल्यावर उपनिरीक्षक योगेश महाजन यांनी घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला बोलावून घेतले. मृत महिलेचा चेहरा प्लास्टिकच्या पोत्यात गुंडाळलेला होता. ते पोते दूर केल्यावर परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली. अनोळखी महिलेच्या कपाळावर आणि डोक्यावर मारहाणीच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. तिच्या दोन्ही पायांच्या बोटांत लोखंडी धातूच्या अंगठ्या होत्या. घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा करून आवश्यक कार्यवाही केल्यानंतर मृतदेह तपासणीसाठी पारोळा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेप्रकरणी सरकारतर्फे फिर्याद नोंदविण्यात आली. हवालदार अशोक सातपुते यांनी जून 26 रोजी पारोळा पोलीस स्टेशनला अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास योग्य रीतीने पार पाडण्यासाठी अधिकारी वर्गाला सूचना देण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि पोलीस अधिकारी महेश्वर रेड्डी यांनी भेट दिली. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सुरू केला. ओळख पटवण्याचे आव्हान. सर्वप्रथम त्या अनोळखी महिलेची ओळख पटवणं अत्यंत आवश्यक होतं. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. जळगाव, धुळे आणि इतर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून अशा प्रकारच्या महिलेची मिसिंग तक्रार दाखल आहे का याची चौकशी करण्यात आली. पण कुठेही तशा स्वरूपाची नोंद न मिळाल्यामुळे महिलेची ओळख पटवणं पोलिसांसमोर एक मोठं आव्हान बनलं. पोलिसांनी आपल्या सर्व साधनांचा वापर करून बातमीदारांच्या मदतीनेही तपास पुढे नेला. महिलेच्या पायात असलेली धातूची अंगठी कोणत्या समाजातील महिला वापरतात याचा शोध घेऊन तिची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू झाला. तसेच विविध व्हॉट्सअॅप ग्रुप्स आणि इतर माध्यमांतून त्या महिलेचं वर्णन, तिच्या अंगावरील कपडे, हातावरील गोंदण आणि कानातील दागिने यांची माहिती प्रसारित करण्यात आली. महिलेच्या हातात हिरव्या काचेच्या बांगड्या आणि त्यावर नारंगी पिवळा धागा असल्याने ती घटनेपूर्वी कोणत्यातरी मंदिरात दर्शनासाठी गेली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला. तिच्या अंगावरील वस्तूंचे नमुने आणि डेमोकाटा संकलित करण्यात आले तरीसुद्धा त्या महिलेची ओळख पटत नव्हती. तपास आणि उलगडा. सर्व बाजूंनी पोलीस तपास सुरू असताना पारोळा तालुक्यातील उंधिरेखेडे या गावात राहणाऱ्या शेवंता रघुनाथ कोडी या महिलेबद्दल गावात चर्चा सुरू झाली होती. हीच चर्चा पकडून पुढील तपासाची दिशा ठरवण्यात आली. घटना उघडकीस आल्यानंतर 3 दिवसांनी म्हणजे जून 28 रोजी 2 व्यक्ती पारोळा पोलीस स्टेशनला आले. त्यापैकी एक तरुण होता गोपाल रघुनाथ कोडी, जो उंधिरेखेडे गावात राहतो. त्याने पोलीस निरीक्षक सचिन सानप यांना सांगितले की तुम्ही ज्या महिलेबद्दल शोधपत्रिका प्रसिद्ध केली आहे त्यातील वर्णन माझ्या बेपत्ता आईच्या वर्णनाशी मिळतं. गोपाल म्हणाला, माझी आई शुभाबाई रघुनाथ कोडी ही पारोळा शहरात विविध ठिकाणी घरकाम करायची, म्हणजे भांडी, झाडू, पोछा वगैरे कामं. मी गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय उपचारांसाठी गुजरात राज्यात गेलो होतो. तेथून घरी परतल्यावर मला समजलं की माझी आई शुभाबाई घरात नाही, ती कुठेच सापडत नाही. गोपालने पुढे सांगितले की आई गेल्यापासून गावात चर्चा होती की ती कोणाबरोबर तरी दिसली होती, पण नेमकं कोण आणि कुठे गेली हे कोणालाही ठाऊक नव्हतं. त्यानंतर पोलिसांनी शुभाबाई यांचा तपशील गोपालकडून घेतला. तिचं वय, उंची, शरीरयष्टी, चेहऱ्याची ओळख, कपडे आणि विशेष खुणा याची माहिती मिळवली. या सर्व तपशिलांची तुलना सापडलेल्या अनोळखी महिलेच्या शवाशी करण्यात आली. दोन्हींचे वर्णन जुळल्याने पोलिसांनी मृतदेह ओळखण्यासाठी गोपालला रुग्णालयात नेले. तेथे मृतदेह पाहिल्यावर गोपाल भावनांनी भारावला. त्याने तत्काळ सांगितले, हो, हीच माझी आई शुभाबाई रघुनाथ कोडी आहे. खुनी गजा आड. शुभाबाईंची ओळख पटल्यावर पोलीस तपासाची दिशा स्पष्ट झाली. आता प्रश्न होता, त्या कोणत्या परिस्थितीत मृत्युमुखी पडल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा खून कोणी केला. शुभाबाई रघुनाथ कोडी यांची ओळख पटल्यावर पोलिसांसमोर आता एकच प्रश्न उभा राहिला, त्यांचा खून कोणी आणि का केला. गोपालच्या सांगण्यानुसार शुभाबाई पारोळा शहरात विविध ठिकाणी घरकाम करत होत्या. त्या काही वर्षांपासून अनिल सादन सिव नावाच्या व्यक्तीकडेही काम करीत होत्या. या माहितीच्या आधारे पोलिसांनी चौकशीचा मोर्चा अनिल सादन सिव या व्यक्तीकडे वळवला. शुभाबाईंच्या संपर्कातील लोकांकडून माहिती घेतली असता कळले की शुभाबाई आणि अनिल यांच्यात काही काळापासून वाद सुरू होता. शुभाबाई अनिलकडे काही पैशांची मागणी करीत होत्या आणि त्यातून त्यांच्यात वाद वाढत होता. पोलिसांनी अनिलचा ठावठिकाणा शोधण्यास सुरुवात केली. त्याच्या ओळखीचे मित्रपरिवारातील लोक, कामाचे ठिकाण, सगळीकडे शोध मोहीम सुरू झाली.
दरम्यान शुभाबाईंच्या मोबाईल कॉल डिटेल्सचा तपास केला असता शेवटचा संपर्क अनिल सादन सिव याच्यासोबत झाल्याचं उघड झालं. ही माहिती मिळताच पोलीस पथक अधिक सक्रिय झालं.